परीक्षेसंदर्भातील आहे। नीट परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने एनटीएला नोटीस बजावली आहे। कोर्टाने एनटीएला 2 आठवड्यांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले। सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंगद्वारे बंदी घालायला नकार दिला, मात्र नीट परीक्षेतील घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका स्वीकारली आहे आणि त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट सीबीआय चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे। यावर आता पुढची सुनावणी 8 जुलैला होणार आहे। विद्यार्थियों को न्याय मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए। विद्यार्थियों को न्याय मिलना चाहिए, मिलना चाहिए, मिलना चाहिए। छात्रों के सम्मान में, एनएसयूआई मैदान में, छात्रों के सम्मान में, एनएसयूआई मैदान में। दरम्यान कोणत्याही मुलाच्या करिअरची तडजोड केली जाणार नाही असं आश्वासन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटच्या माध्यमातून केलेली आहे। तर आपण पाहतोय धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जी काही आवश्यक पावलं उचलावी लागतील ती सरकार पूर्ण करेल। नीटची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होणार आहे। विद्यार्थ्यांनी गोंधळात न पडता पुढे जाण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री त्यांचं हे ट्वीट आपण पाहतोय। त्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिलेलं आहे। विद्यार्थ्यांनी गोंधळात न पडता पुढे जावं असं त्यांनी म्हटलेलं आहे।